आयटेक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अशा व गटप्रवर्तक संघटना वर्धा जिल्हा कौन्सिलची विस्तारित बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयटेक कामगार भवन वर्धा येथे आयटेक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील आशा वर्कर यांच्या स्थानिक पातळीवरील अडचणीबाबत चर्चा करण्यात आली। तसेच मागील 4 महिन्यांपासून केंद्र सरकारचे मानधन न झाल्यामुळे आशा वर्कर यांच्या मनात तीव्र संताप व्यक्त होत होता। याबाबत तत्काळ केंद्र सरकारने जी स्पर्श प्रणाली आणली आहे त्यामुळे मानधन वेळेवर होत नाही असे प्रशासन सांगते। 4 महिन्यापासून मानधन होत नसेल तर आशा वर्कर यांनी कसे जगावे? अनेक अशा विधवा परित्यक्त आहेत, त्यांच्या भरोशावर कुटुंब आहे, त्यांनी काय करायचं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मागील 5 वर्षापासून ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती सचिव पदाची जबाबदारी अंगणवाडी सेविकाकडून काढून आशा वर्कर यांना देण्यात आली होती। 1 वर्ष फक्त या समितीला निधी देण्यात आला। नंतर 4 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही। ज्यांनी तो खर्च केला नाही त्यांच्याकडून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने परत घेतला। दरवर्षी ऑडिट केला जातो। निधीच नसेल तर ऑडिट कशाचा? यासाठी आशा वर्कर्स यांना मानसिक त्रास दिला जातो। त्यामुळे डोकेदुखी वाढलेली आहे। या समितीचे अध्यक्ष सरपंच असतात तर गावातील नागरिक सदस्य असतात। सदस्यांना निधी आला नाही असे सांगून सुद्धा आशा वर्कर यांनी पैसे खाल्ले असे गावात समज निर्माण केली जाते। मीटिंगसाठी आल्यावर स्वाभाविक चहा पाण्याची व्यवस्था करावी लागते, परंतु निधी अभावी ते होत नाही। त्यामुळे गैरसमज निर्माण होतो। वर्धा जिल्ह्यातील आशा वर्कर त्रस्त झालेले असून गावागावात वाद निर्माण झालेले असल्यामुळे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या सचिव पदाचा सामूहिक राजीनामे देण्याचा एकमताचा ठराव बैठकीत घेण्यात आलेला आहे। सामूहिक राजीनामे तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला। सुरुवातीला आशा वर्करची काम करण्यास कोणी तयार नव्हते, तेव्हा कमी शिकलेल्या महिलांची नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा अल्पशे मानधन दिले जात होते। आता राज्य सरकारने आशा वर्करची वय ही 60 वर्ष केली आहे, ती अन्यायकारक आहे। जुन्या महिलांची 65 वर्ष तर नवीन महिलांसाठी 60 वर्ष सेवानिवृत्तीची वय करण्यात यावी। तसेच सेवानिवृत्ती झाल्यावर आशा वर्कर यांना दरमहा पेन्शन देऊ शकत नसतील तर एक रकमे 5 लाख रुपये देण्यात यावे। कामगार कायद्याप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्यात यावी। केंद्र सरकारने मागील 10 वर्षापासून आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मानधन वाढ किंवा कामांवर असलेला मोबदला वाढवून दिलेला नाही, त्यामुळे तत्काळ मोबदला वाढवून द्यावा। कोरोना काळात नागरिकांचे जीव वाचविण्यात आशा वर्कर यांचा मोठा वाटा आहे। लोकप्रतिनिधी फक्त भाषणात सांगतात, परंतु त्यांच्यावर होत असलेले अन्याय विधानसभेत लोकसभेत मांडत नाही। त्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधी यांनी साखळी घालून न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शासन दरबारी बाजू मांडण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे, इत्यादी ठराव या बैठकीत घेण्यात आले। रेखा तेलतुंबडे, पुष्पा शंभरकर, वैशाली नंदरे, वनिता खडसे, प्रमिला वानखेडे, उज्ज्वला नाकले, आम्रपाली बुरबुरे, रंजना लोहकरे, चंदा गुल्हाने, सरिता आडे, हर्षला डवरे, उर्मिला वाटकर, वनिता पोराटे, करुणा निमसडकर, वैशाली निमसडे, मीनाक्षी लोखंडे, महानंदा कापसे, रंजना मोहितकर, छाया देशमुख, रंजना फुलझेले, छाया सातपुते, रंजना अवचट, वर्षा पाल, ऋषाली नौकरकर, वैशाली होलगरे, मंगला नांदणे, लता भरणे, मंगला बावणे, प्रियंका उमाटे, आशा देऊळकर, सुनंदा गजबिये, मंदा नाकले, अनिता बागडे, अरुणा झाडे, हेमलता जोगवे, सविता राऊत, अलका तिजारे, सुवर्णा परचाके, अन्नपूर्णा धोंडगे, अलका शंभरकर, लता लुंगते, ज्योती साखरकर, वर्षा जवादे इत्यादी आशा वर्कर यांची उपस्थिती होती।